3 प्रकारचे पिठं घेतले आहे. ज्वारीचं पीठ जास्त, डाळीचं पीठ आणि थोडं गव्हाचं पीठ. तुम्ही प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. ओवा घेतला आहे क्रश करून हातावर. थोडं लसूण ठेचून घेतला आहे. बाकी आपल्या तिखटा मिठाच्या डब्यामधले जे काही मसाले असतील ते सगळे. थोडे तीळ घेतले आहे. आता मी सगळं पिठामध्ये टाकते. सगळ्यात अगोदर मी इथे थोडीशी हळद टाकून घेते ज्याच्याने रंग छान येतो थालीपीठाला. त्यानंतर आता घालते थोडंसं तिखट. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, कमी किंवा जास्त. आता मी इथे थोडं व्यवस्थित घालते कारण मला चवीला आवडतं तिखट त्याच्यामुळे. त्यानंतर मी आता त्यात घालणार आहे थोडंसं धनेपूड. धनेपूड ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता किंवा नाही घातले तरी चालतील. त्यानंतर क्रश केलेला ओवा, आता त्यात मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर. तुम्ही मी इथे घालून घेतलं आहे. तुम्हाला जर इथे दाखवलेलं नसलं तरी त्यात चवीनुसार तुमच्या आवडीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे सगळं मी पिठामध्ये सगळं मिक्स करणार आहे एकत्र. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर, म्हणजे खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही, असा मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपण जो डो लावतो पोळ्या करण्यासाठी तसा मी इथे डो लावून घेणार आहे. तशी आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पीठ मळून घेते आता, थोडं थोडं पाणी घालून. इथे बघू शकता तुम्ही की पीठ पूर्णपणे मळून झालं आहे माझं. छानसा असा गोळा मी तयार करून घेतला आहे. रंगही सुरेख आला आहे त्याला. तुम्हाला मी दाबूनही दाखवते आणि एक गोळा तोडूनही दाखवते. काही जण रुमालावरती थालीपीठ थापतात, त्याच्यामुळे काय असतं की त्यांना खूप पातळ मिश्रण लागतं थापायला. मी इथे याच्या लाटून दशम्या करणार आहे, तर त्याच्यामुळे मी जसा पोळीला लागतो तसा मी इथे डो तयार करून घेतला आहे. आता मी एक लाटी घेतली आहे, ती पिठात थोडी बुडवून घेतली आहे आणि आता पोळपाटावरती लाटून घेणार आहे. इथे बघू शकता मी थोडं लाटून घेतलं आहे. याला थोड्या चिरा जातात कारण त्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडं जास्त असल्यामुळे. मध्ये एक छोटंसं छिद्र केलं आहे तेल सोडण्यासाठी. आता ताव्यावर टाकली मी आणि तुम्ही बघू शकता मी थोडंसं तेल सोडलं आहे. थोडं तेल लावलं आहे आता वरती पण. आणि आता छानपैकी मस्त खरपूस असं भाजून घेणार आहे. तुम्ही ही जी दशमी आहे, कोणी याला थालीपीठ म्हणतं, कोणी दशमी म्हणतं. आम्ही याला लाटून जो करतो त्याला मी दशम्या म्हणत असते आम्ही. आणि ही तुम्ही लोणच्याबरोबर, दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. ज्यावेळेस स्वयंपाकाचा कंटाळा मला येतो त्यावेळेस मी पटकन जमतील अशा माझ्या या दशम्या असतात. थोडंसं फोडणीचं ताक आणि ठेचा असा पेत असतो तो आमच्या घरी असतो नेहमी. मी नेहमी बनवत असते. तुम्ही एकदा करून बघा, ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडतील. तुम्ही बघू शकता मी आता तेल लावलं आहे परत दुसऱ्या बाजूला आणि छान असं खरपूस भाजून घेणार आहे. तेल लावायला अजिबात कंजूसी करायची नाही. तेल लावलं नाही तर ते व्यवस्थित खरपूस भाजलं जात नाही आणि चवही चांगली लागत नाही. त्यामुळे छान मस्त तेल टाकायचं आणि मस्त भाजून घ्यायच्यात. बघा किती सुंदर रंग आला आहे. वाह, तोंडाला पाणी सुटतंय बघूनच. तरी आता कसं असतं की पहिलीच टाकली आहे मी दशमी, त्याच्यामुळे थोडंसं तावा तापायला वेळ लागतो. तरी पण तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली आहे. आता तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने अतिशय छान पद्धतीने खरपूसपणे भाजल्या गेली आहे दशमी. आता मी तुम्हाला ताटात घेऊन दाखवते. तुम्हालाही अशीच नवीन नवीन रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही दशमी नक्की ट्राय करून बघा.